नमस्कार मंडळी, मला आज तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे. जिथं मुलं मोबाईल आणि टीव्ही मध्ये गुंतलेली असतात, तिथे आमची मुलं ही विठ्ठल रखुमाईच्या नामस्मरणात दंग असतात. आताच्या धावपळीच्या युगात आपण मुलांना भौतिक सुख देतोच, पण कुठेतरी संस्कार द्यायला कमी पडतोय. आमच्या गावी घरातील स्त्रिया घरातली कामं उरकून आपल्या मुलांना घेऊन अंगणामध्ये एकत्र येऊन हरिपाठ करतात, ज्याच्यामुळे लहानापासूनच मुलांच्या मनात चांगले विचार निर्माण होतात. हरिपाठाचे फायदे केवळ आध्यात्मिक नसून ते व्यावहारिक सुद्धा आहेत. हरिपाठाच्या माध्यमातून टाळ मृदुंगाच्या साथीने मुलं एकाग्र होतात. हरिपाठातील अभंग म्हणताना त्यांचे शब्द उच्चार स्पष्ट होतात, त्यांची स्मरणशक्ती सुधारते. गावाकडील ही परंपरा आपल्या संस्कृतीचा कणा आहे. हरिपाठातील अभंग म्हणताना मुलं खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीच्या मुळांशी जोडले जातात. संस्कार म्हणजे दुसरं काही नसतं, आपल्या मुलांच्या मनात पेरलेले चांगले विचार होय. संस्कार हे शाळेतून येत नाही, तर ते आपल्या घरातील परंपरेतूनच येतात. हरिपाठ हे केवळ एक देवाचं नाव नसून तर ती एक शिस्त आहे, एक जीवन पद्धत आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना या संस्काराच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा आणि बघा किती सकारात्मक बदल घडतो ते. रामकृष्ण हरी. Bye.